नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काही बिनसलंय का? ताणलं गेलंय का? ताणलं गेलंय पण तुटत नाही का? का तुटलंय? हाच विश्लेषणाचा विषय आहे आणि त्याचं मूळ आहे सांगली लोकसभा मतदारसंघ. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार परस्पर जाहीर केला गेला. महाविकास आघाडीत एकमेकाच्या विश्वासानं त्याच्या बाबतीत काही झालं नाही आणि उद्धव ठाकरेंनी परस्पर हा उमेदवार जाहीर केला आणि महाविकास आघाडीत थोडं आत्ता कुरबुऱ्या सुरू झाल्यात. हे तुम्ही असं का केलं म्हणून आत्ता चालू झाले का? तर तिथं अपक्ष विशाल पाटील हे मूळ काँग्रेसचे, ते चांगल्या मतानं निवडून आले. संजय काका पाटील यांचा पराभव झाला. तिथं भारतीय जनता पक्षाला धूळ चारली त्यांनी. मग तेच काँग्रेस महाविकास आघाडीने तिकीट दिलं असतं, आपल्या सर्वांनी एकत्र बसून काहीतरी चर्चा झाली असती आणि ते दिलं असतं तर महाविकास आघाडीचं आज कुठं आपल्यात मतभेद नाहीत हे दिसून, आता मतभेद दिसून आले ना आपले. हे कुठंतरी अंतर्गत धुसफूस आणि पवारसाहेबांनी ही नाराजी महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये ही चर्चेत घेतल्यामुळं किंवा ती कुरबुर चालू झाल्यामुळं आणि पवारसाहेबांनी नाराजी व्यक्त केल्यामुळं कुठंतरी उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांच्यात बिनसलंय का हे चालू आहे आता. आणि त्याच्यामधनंच उद्धव ठाकरे साहेब हे थोडे शांत दिसत आहेत. ते आता त्यांचा प्रचार त्यांनी चालू केला, आता सभा चालू झाल्या त्यांचा शिर्डीमध्ये, आता ते त्यांची सभा झाली आपण पाहतोय. परंतु एक कुठंतरी पवारसाहेबांनी सुद्धा ठाम भूमिका घेतलेली दिसते आहे की अशी मनमानी महाविकास आघाडीत चालणार नाही. आणि त्याचं एक उदाहरण, उद्धव ठाकरे साहेब दिल्लीत गेले, त्यांनी मुख्यमंत्रीपद जाहीर करा असं सांगितलं. काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली, तिथेही काही उपयोग झाला नाही. परत पवारसाहेबांनीही नुकतंच आता फार दिशे सांगून टाकलं की आता ज्याचे आमदार जास्त असतील, बहुसंख्य असतील, त्यांचं मुख्यमंत्री होईल. आणि त्यालाच परत नाना पटोलेंनी दुजोरा दिला. म्हणजे उद्धव ठाकरेंना बॅकफूटवर न्यायचं काम चालू आहे का? किंवा त्यांना थोडं हे सांगली लोकसभा मतदारसंघात जसं त्यांनी मनमानी केली तशी मनमानी करून द्यायची नाही आहे का पवारसाहेबांना? तर होय, शरद पवारांनी तेच दाखवून दिले. कारण शरद पवार काय काय न बोलतासुद्धा काही गोष्टी आणि काही खेळ करत असतात. हे सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे आणि राजकारण्यांनी पण बघितले, देशातले पण बघितले, राज्यातले पण बघितले. त्यामुळं उद्धवना थोडं नाही असं होणार नाही असं आता ती ठाम भूमिका तुम्ही म्हणाल तेच होईल. कारण आधी कसं होतं, काँग्रेसला पण गरज होती, राष्ट्रवादीला पण गरज होती शिवसेनेची. जसं लोकसभेचे निकाल लागले त्याच्यात स्ट्राईक रेट कमी आला उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा, तसं त्यावेळेला मात्र काँग्रेसला गरज होती शिवसेनेची. पण आता काँग्रेसच्या 13 सीटा आल्या आहेत. काँग्रेस चांगल्या मजबूतीत आहे आत्ता लोकसभा निवडणुका झाल्यानंतर. म्हणजे ते हवेतच आहेत आत्ता. आणि आता फार हवेत पण राहू नये त्यांनी, कारण विधानसभेच्या निवडणुकीत काही उलटं पालटं होऊ शकतं आहे. कारण उद्धवना किती नाराज करणार तुम्ही त्याच्यावर सगळं आहे. आणि उद्धवजींच्या बाबतीत पवारसाहेबांनी मात्र ही ठाम भूमिका घेतलेली दिसते की आता तुम्ही मनमानी करायची नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेसुद्धा काही बाबतीत असे शांत दिसले नंतर. कारण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पाहिजे होता त्यांना, मुख्यमंत्री जाहीर करा असं त्यांचा जो आग्रह होता ते सगळं फेटाळून लावला काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं. परंतु हे आतमध्ये कुठंतरी उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि उभाटा गटाच्या मनात काहीतरी आहे की शरद पवार आणि काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस. परंतु आता अडचण अशी झाली आहे की उद्धवनंच काँग्रेसची गरज आहे. आज मुस्लिम मतं ही एक गट्टा ही काँग्रेसकडेच आहे, राष्ट्रवादीकडे पण आहे. परंतु एक गट्टा ही त्यांच्यात आणि बिघाडी झाली तरी काँग्रेसकडेच ती जाणार मतं, मग ती राष्ट्रवादीकडे पण जाणार नाहीत. अशी आत्ता एकंदर मुस्लिम समाजाची धारणा, महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाची धारणा ही अशी दिसते आहे. आता सगळेच राजकीय विश्लेषक त्याचं विश्लेषण करतायत. आणि मुस्लिम हे एकटाक म्हणजे MIM वगैरे जरी मतविभागणी हा विषय आहे, हा आता मुसलमानांच्यात होणार नाही. दलित ह्याच्यातलं मी काही सांगू शकत नाही, कारण दलितांच्यात सुद्धा 2-3 गट आहेत. म्हणजे वंचित बहुजन आघाडी असेल, बाकी रिपब्लिकन असेल, काही असेल, परंतु त्यांच्यात एवढा एक गट्टा वगैरे असं नसलं तरी मुस्लिमांच्यात मात्र ते आहे. आणि उद्धवजींना शिवसेनेला ती गरज आहे.
त्यामुळे त्यांनासुद्धा 2 पावलं मागं येणं भाग आहे. शरद पवारांचे आत्ता जे काही डाव पडत आहेत एक त्यातला हा एक डाव आहे की उद्धव ठाकरेंना जास्त मनमानी करून द्यायची नाही. हे पवारसाहेबांचं धोरण आणि काँग्रेसचं धोरण असल्यामुळं उद्धव ठाकरे थोडं शांत झालेले दिसत आहेत. आता ते जेवढ्या पदरात पडतील शिटा तेवढ्या घेतील आणि जास्तीत जास्त आपले उमेदवार कसे निवडून येतील आणि निवडून आणले तरच त्यांची त्या महाविकास आघाडीमध्ये किंमत राहणार आहे. अन्यथा नंतर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेलाच दाबल्याशिवाय राहणार नाही, अशी आत्ताची अवस्था आहे. त्यामुळे हे ताणत निघालेलं आहे उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांच्यात. हे तुटणार का निवडणुकीच्या आधीच? तर हे तुटेल असं वाटत नाही, कारण आता उबाटा गटालाच त्यांच्या मतांची पण गरज आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.